तेजस्विनावधीतमस्तु मा द्विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। मंदिरी घालुनी भक्ती तोरण लाविले झळकते श्रद्धा पताका जशी उजळोनी मम नेत्र दीप बघरे मी वाट पाहे तुझी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवीला महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांची। जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम।
आपल्या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने आपण करतो आहोत आणि ह्या भगवंताचं म्हणजे गणपती रायाचं नाम इतकं गोड आहे ते वर्णन आपल्या ह्या भजनामध्ये आता आपण केलेलं आहे. नाम तुझे किती गोड मोरया, नाम तुझे किती गोड. नाम तुझे किती गोड मोरया, नाम तुझे किती गोड, नाम तुझे किती गोड मोरया, नाम तुझे किती गोड. संसाराच्या भव्य रथावर, संसाराच्या भव्य रथावर सारथीच तू बामोरेश्वर, सारथीच तू बामोरेश्वर. तुझ्या कृपेची पाखर मजवर, तुझ्या कृपेची पाखर मजवर. भक्ती तुम्हाची जोड मोरया, नाम तुझे किती गोड मोरया, नाम तुझे किती गोड. जननी तात तू मजवरी मागा, जननी तात तू मजवरी मागा. मम संसारी तुझीच छाया, मम संसारी तुझीच छाया. विमल रूप तवा पाहुनी सदया, विमल रूप तवा पाहुनी सदया. लागे जीवाला ओढ मोरया, नाम तुझे किती गोड मोरया, नाम तुझे किती गोड. तुझ्या दर्शने घडली काशी, तुझ्या दर्शने घडली काशी. मी शरणागत तव चरणासी, मी शरणागत तव चरणासी. एक दयाळा आत पुरविसी, एक दयाळा आत पुरविसी. पुरवी मनीचे गोड मोरया, नाम तुझे किती गोड मोरया, नाम तुझे किती गोड, नाम तुझे किती गोड मोरया, नाम तुझे किती गोड. मंगलमूर्ती मोरया. घेऊ टाळ. संसाराच्या रथावर भगवंताला बसवलं की आपला मार्ग सरळ सोपा होत जातो. आणि हे कधी घडेल तर ज्या वेळेला भक्तीचे टाळ आपण हातात घेऊ आणि मुखाने परमेश्वराचं नाम घेऊ, त्याच वेळेला ह्या गोष्टी शक्य होतील आपल्याला. म्हणून आपल्या दुसऱ्या भजनाची सुरुवात आहे. घेऊ टाळ हाती टाळ घेऊ भक्तीचे हे, भजनी रंगुनिया राम नाम गाऊ वाचे, राम नाम गाऊ वाचे. घेऊ टाळ हाती टाळ घेऊ भक्तीचे, घेऊ टाळ हाती टाळ घेऊ भक्तीचे. भजनी रंगुनिया राम नाम गाऊ वाचे,
भक्तीचे घेऊ टाळ हाती ध्यानी मनी स्वप्नी करा रामाचे चिंतन ध्यानी मनी स्वप्नी करा रामाचे चिंतन सफल जीवन नाम घेता श्रीरामाचे सफल जीवन नाम घेता श्रीरामाचे घेऊ टाळ हाती टाळ घेऊ भक्तीचे घेऊ टाळ हाती मंदिरात श्रद्धेच्या या मनोमंदिरिया मंदिरात श्रद्धेच्या या राम नाम गाता गोड रूप पाहू त्याचे राम नाम गाता गोड रूप पाहू त्याचे घेऊ टाळ हाती टाळ घेऊ भक्तीचे टाळ हाती टाळ घेऊ भक्तीचे भजनी रंगुनिया नाम नाम गाऊ वाचे भजनी रंगुनिया राम नाम गाऊ वाचे घेऊ टाळ हाती टाळ घेऊ भक्तीचे घेऊ टाळ हाती टाळ घेऊ भक्तीचे घेऊ टाळ हाती घेऊ टाळ हाती घेऊ टाळ हाती घेरे घेरे एकदा चोखोबा काकांच्या अंगणात सगळे संत मंडळी जमलेली होती. ज्ञानेश्वर माऊली आहेत, मुक्ताबाई बसली आहेत, बाकी सगळे संत बसले. मुक्ताबाई गोरोबा काकांना विचारते की गोरोबा काका हे हाता हे काय आहे तुमचं? ते सांगतात हे माझं थापटणं आहे. मडकं कच्चं आहे का पक्कं आहे हे बघण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करतो. मुक्ताबाई गमतीने म्हणते की काका मग आमच्या सगळ्यांचे मडकी कच्ची आहेत का पक्की आहेत ती जरा बघा ना तुम्ही. आणि असं सांगितल्यानंतर गोरोबा काकांनी सगळ्यांच्या डोक्यावर ते थापटणं मारायला सुरुवात केली. आणि केल्याबरोबर नामदेवांच्या जवळ गोरोबा काका आले आणि नामदेवाने सांगितलं हां हां माझ्या डोक्यावर नाही हात लावायचा कोणी. मुक्ताबाई सहज म्हणून जाते अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार गेला नाही. असं म्हटल्यानंतर नामदेवांना खूप राग येतो. ही चिमुरडी एवढी आणि मला शहाणपणा शिकवते. उठून तिथनं तरा गेले पांडुरंगाकडे. देवा ती मुक्ती मला असं म्हणते की तुझं मडकं कच्चं आहे म्हणून, मग खरं काय ते सांग. भगवंत सांगतात नाम्या खरं सांगू का तुला बरं वाटेल असं सांगू? नामदेव महाराज म्हणतात नाही देवा खरं काय ते सांगा ना तुम्ही. तेव्हा नाम्या अजून तुझ्या बुद्धीला गुरुकृपेचा स्पर्श झालेला नाही, त्यामुळे तुझं मडकं तुला फक्त पांडुरंग एकच माहिती आहे. सगळीकडे देव भरलेला आहे आणि म्हणून त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि मग नामदेव महाराजांना भगवंतांनी कुठे पाठवलं? औंढ्या नागनाथला. त्या ठिकाणी विसोबा खेचर जे ज्ञानेश्वरांना अतिशय त्रास देत होते आणि शेवटी ज्ञानेश्वरांचे शिष्य झाले असे विसोबा त्या ठिकाणी पिंडीवर पाय ठेवून झोपलेले आहेत. असं बघितल्यानंतर नामदेव महाराज तिथे गेल्यावर म्हणतात अहो अहो काय आजोबा पिंडीवर पाय ठेवून तुम्ही झोपलात म्हणाले इथे. अरे म्हणाले काय करू रे नाम्या, म्हातारपणाने माझे पाय मला उचलवतच नाही आहे, तेव्हा तू असं कर ना माझे पाय दुसरीकडे कुठेतरी उचलून ठेव. असं म्हटल्यानंतर नामदेवांनी त्यांचे पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवले. ठेवल्यावर पुन्हा तिथे पिंडी निर्माण झाली. 8 ठिकाणी नामदेवांनी विसोबांचे पाय टेकवले आणि प्रत्येक ठिकाणी पिंडी निर्माण झाली आणि तरीही नामदेवांच्या लक्षात आलं नाही. म्हणून विसोबा म्हणतात नाम्या अरे देव फक्त तुझ्या पंढरीतच नाही आहे हां,
ह्या क्षणाक्षणात कणाकणामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे. भगवंत भरून राहिलेला आहे आणि माझी कृपा आता तुझ्यावर झालेली आहे म्हणून ते सांगतायत, घेरे घेरे नाम्या दिले माझे प्रेम, घोकी माझे नाम सर्व काळ. किती सांगितले बघा. भगवंतानी काय सांगितले? मग नामदेव महाराज म्हणतात, शिरावरी हात ठेवीतसे माझ्या, अभिमान तुझा गेला म्हणून. अभिमान गेल्याशिवाय भगवंत आपल्याला भेटत नाही. आणि म्हणून नामदेवांनी नाही, आपल्या सगळ्यांनाच हे खरं तर लागू आहे की भक्ती जरी करायची असेल तरी आपला अभिमान गेल्याशिवाय ती भक्ती, त्या भक्तीला देव प्रसन्न होत नाही. घेरे घेरे नाम्या दिले माझे प्रेम, घेरे घेरे नाम्या दिले माझे प्रेम, गोकी माझे नाम सर्व काळ, गोकी माझे नाम सर्व काळ. घेरे घेरे नाम्या दिले माझे प्रेम, घेरे घेरे नाम्या. शिरावरी हात ठेवीतसे माझ्या, शिरावरी हात ठेवीतसे माझ्या, अभिमान तुझा गेला म्हणून, अभिमान तुझा गेला म्हणून. घेरे घेरे नाम्या दिले माझे प्रेम, घेरे घेरे नाम्या. भक्ती सुख देवे दिले नामयाले, भक्ती सुख देवे दिले नामयाले, नाम परमानुते तृप्त झाला, नाम परमानुते तृप्त झाला. घेरे घेरे नाम्या दिले माझे प्रेम, घेरे घेरे नाम्या. नाम म्हणे देवा झालो मी पावन, 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 झालो मी पावन, झालो मी पावन. नाम म्हणे देवा झालो मी पावन, माझे तुझ वीण कोण आहे, माझे तुझ वीण कोण आहे. घेरे घेरे नाम्या दिले माझे प्रेम, घेरे घेरे नाम्या दिले माझे प्रेम, गोकी माझे नाम सर्व काळ, गोकी माझे नाम सर्व काळ. घेरे घेरे नाम्या दिले माझे प्रेम, घेरे घेरे नाम्या दिले माझे प्रेम, घेरे घेरे नाम्या, घेरे घेरे नाम्या, घेरे घेरे नाम्या. पंढरीनाथ महाराज की जय. भगवंतानी नामदेवांवर कृपा केली
आणि भगवंताचं खरं रूप, कणाकणात भरलेला भगवंत त्या ठिकाणी नामदेवांना दिसला आणि त्यांना आनंद झाला खूप. म्हणून आज आम्ही सुद्धा, आज भगवंताचा वाढदिवस आहे विठ्ठलाचा आपल्या, आणि आज त्याचं रूप काही वेगळं दिसतंय. खरं रोजचा पांडुरंग वेगळा असतो आणि आज त्याचा वाढदिवस म्हणून, वाढदिवस म्हणजे आताच्यासारखे नाही तर केक आणायचा रात्री 12 वाजता त्या मित्राच्या तोंडावर थापायचा वगैरे असलं काही हे तर नाही आपल्याकडे. आपण भक्तीने भगवंतांचा वाढदिवस आज साजरा करतो आहोत सगळेजण. म्हणून एक सुंदर असं गाणं आहे की आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले, आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. गम गरे सा सा नि सा नि ध प गम 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 गरे सा. माझ्या विठ्ठलाचे विठ्ठलाचे आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले, विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. एक तारी रंगली हो एक तारी माझ्या विठ्ठलाचे माझ्या
माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले, आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. एक तारी रंगली हो एक तारी रंगली, दोन आसू वाहिले, दोन आसू वाहिले. माझ्या विठ्ठलाचे, माझ्या विठ्ठलाचे, माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले, माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले. माझ्या विठ्ठला, 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 विठ्ठला. पंढरीनाथ महाराज की जय. तर बघा, दीपामध्ये नाही घृत दीप कैसा लागे. दिव्यात तेल नसेल, तूप नसेल तर दिवा जसा तेवत नाही, लागत नाही, तसं मुखा वाटे नाही नाम देव कैसा पावे. नाही का? म्हणून हजारो वर्ष गेली तरी आपल्या मुखातून परमेश्वराचं नाम हे सतत घेतलं गेलं पाहिजे. तेव्हा समर्थांची सुरुवात आपण करतो आहोत आणि त्यांच्याच ह्याच्यातून मग पुढचा अभंग घेतो आहोत आपण. उठा 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 हो उठा झडकरी, उठा उठा हो उठा झडकरी. आली पहारी समर्थ स्वारी, आली पहारी समर्थ स्वारी. पायी खडावा हातात स्मरणी, पायी खडावा हातात स्मरणी. राम नाम जपे मंजुळ वाणी, राम नाम जपे मंजुळ वाणी. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. दीपामध्ये नाही घृत दीप कैसा लागे, दीपामध्ये नाही घृत दीप कैसा लागे. मुखा वाटे नाही नाम देव कैसा पावे, मुखा वाटे नाही नाम देव कैसा पावे, मुखा वाटे नाही नाम देव कैसा पावे. आश्रितांचा आदर करी नको जाऊ जोर, आश्रितांचा
लक्ष्मीचा जोर दाऊ नको रे पामर बरोबर नाही काही येत तीरभर बरोबर नाही काही येत तीरभर बरोबर नाही काही येत तीरभर दीपामध्ये नाही धूत दीप कैसा लागे दीपामध्ये नाही धूत दीप कैसा लागे मुखा वाट नाही नाम देव कैसा पावे मुखा वाट नाही नाम देव कैसा पावे दास बोले राम नाम सदा सर्व काळ दास बोले राम नाम राम नाम राम नाम सदा सर्व काळ पंढरीचा राया आहे उभा विटेवर पंढरीचा राया आहे उभा विटेवर पंढरीचा राया आहे उभा विटेवर दीपामध्ये नाही धूत दीप कैसा लागे दीपामध्ये नाही धूत दीप कैसा लागे मुखा वाट नाही नाम देव कैसा पावे मुखा वाट नाही नाम देव कैसा पावे मुखा वाट नाही नाम देव कैसा पावे देव कैसा पावे देव कैसा पावे राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे दोंदालेकर महाराज पण ते सांगतात नाम सदा बोलावे गावे भावे जनाशी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्य मानावे नामाशिवाय सत्य काहीही जगात नाही आणि ते सुद्धा परमेश्वराचं नाम आपलं नव्हे नाही का आपलं नाम केव्हा विसरून जातं पण परमेश्वराचं नाम कधीही विसरलं जात नाही आणि म्हणून पुढच्या अभंगात पण समर्थच आम्हाला पुन्हा एकदा सांगतायत की गाईले भजन विठ्ठला गाईले भजन आता घालू लोटांगण परमेश्वराला लोटांगण घालायचं आहे त्याच्यामुळं खूप छान त्यांनी समर्थांनी सांगितलेलं आता पण आपण बघितलं की पंढरीचा राया आहे उभा विटेवर म्हणजे समर्थांना सुद्धा पांडुरंगाचं वावडं नव्हतं नाही का आपण उगीच म्हणतो की समर्थांना पंढरीची वारी माहिती नव्हती पांडुरंग माहिती नव्हता असं नाही राम आणि पांडुरंग हे त्यांच्या दृष्टीने वेगळे नाहीच आहेत मूर्ती जरी वेगळी असली तरी त्यातलं आतलं मतलं तेज आहे जे प्रकाश आहे तो एकच असतो हे संतांना माहिती असतं आपण फक्त हे जाणून घेत नाही आपण ओळखत नाही ह्या गोष्टी आणि म्हणून इथे पुन्हा सांगितलेले गाईले भजन विठ्ठला गाईले भजन विठ्ठला गाईले भजन आता घालू लोटांगण आता घालू लोटांगण आता घालू लोटांगण आता घालू लोटांगण गाईले भजन विठ्ठला गाईले भजन विठ्ठला गाईले भजन
शरण तुला मी पांडुरंगा, 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 पदरी घेई आम्हाची रंगा, पदरी घेई आम्हाची रंगा, दास करी पावना, दास करी पावना, दास करी पावना, दास करी पावना, गाईले भजन विठ्ठला, गाईले भजन विठ्ठला, गाईले भजन. आता घालू लोटांगण, आता घालू लोटांगण, आता घालू लोटांगण, आता घालू लोटांगण, गाईले भजन विठ्ठला, गाईले भजन तुला, गाईले भजन, गाईले भजन, गाईले भजन विठ्ठला. पंढरीनाथ महाराज की जय. भजन ह्या शब्दाचा अर्थ आहे भ म्हणजे नक्षत्र आणि जन म्हणजे समुदाय. तेव्हा भजन जेव्हा आपण करतो त्यावेळेला सगळ्या देवतांची किंवा यांची एकत्र जी गुंफलेली वीण असते तिला भजन म्हणतात. आणि भजन म्हटलं की गवळणीशिवाय भजन पूर्ण होत नाही. तेव्हा आता आम्ही शेवटचं आमचं भजन आहे, कारण 3:30पर्यंतच वेळ आहे भजनाची. त्यामुळं गवळण ही घ्यायची आणि गवळणीनंतर आपला भजनाचा कार्यक्रम संपेल. इथं इतकं छान वर्णन केलेलं आहे ह्याच्यामध्ये. कोण आलं ग, कोण आलं ग, कोण आलं सखे ग माझ्या दारात ग. कोण बरं माझ्या दारात आलंय? आणि नुसतं दारात आलं नाहीये, हळूहळू डोकावून पाहात ग. हा लबाड कृष्ण हळूच सगळ्या खोड्या करतो आणि हे करत असतो आणि पूर्ण दार उघडून नाही, दारातून डोकावून बघतोय तो आपल्याकडे. माझे भक्त काय काय करतायत नाही का, खरंच माझी किती जण आठवण काढतायत. आणि त्याच्यासाठी म्हणून तो हळूच दारातून येतो आहे. आणि देताना कसा आलाय बघा त्याच्यानं. पायी घागरिया शोभती, घागऱ्या वाळे ग पायी ऋण झुणती, कानी सोन्याचे कुंडल डुलती ग, डुलती ग, हळूहळू डोकावूनी पाहात ग. असं हे कृष्णाचं रूप आगळं वेगळं असं असलेलं आपण सगळ्यांनी आपल्या मनामध्ये साठवून ठेवायचं आहे. आणि आम्ही आता आमच्या भजनाला सुरुवात करतो आहे. कोण आलं ग, कोण आलं, कोण आलं ग, कोण आलं, कोण आलं सखे ग माझ्या दारात ग, कोण आलं सखे ग माझ्या दारात ग, हळूहळू डोकावून पाहात ग, हळूहळू डोकावून पाहात ग. कोण आलं ग, कोण आलं, कोण आलं ग, कोण आलं,
ठिकाणी मनदाय माझे, त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अंबा माता की जय. मंगलमूर्ती मोरया. नमः पार्वती पते हर हर महादेव. जय जय रघुवीर